नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर हिंगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत दॅट इज प्रॉब्लेम ऑन और डाऊट ऑन टास्क नंबर 3. टास्क नंबर 3 इज ऑन रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. मग रिलेटिव्ह व्हेलॉसिटीवरचा जो टास्क जो नंबर 3 दिलेला आहे त्यावरची काही जी प्रॉब्लेम तुम्हाला डाऊटमध्ये आलेली आहे ती प्रॉब्लेम आपण आजच्या लेक्चरमध्ये सॉल्व करणार आहे. आता यातली बरीचशी न्यूमेरिकल जी आहे ती आपण रेग्युलर लेक्चरमध्येच आपले जे रेग्युलर लेक्चर झाले त्या रेग्युलर लेक्चरमध्येच आपण सॉल्व केलेली आहे. आता जी प्रॉब्लेम आपल्या रेग्युलर लेक्चरमध्ये झाली आणि जी तुम्हाला डाऊटला आलेली आहेत अशी काही प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व करणार आहे. ओके, तर मग आपण प्रॉब्लेम नंबर 1 पासून इथं स्टार्ट करूयात. तर पहिल्या प्रॉब्लेममध्ये काय म्हणलं बघा, 2 कार्स आर मूव्हिंग इन सेम डायरेक्शन विथ द सेम स्पीड 30 km/h. म्हणजे इथं 2 कार्स आहेत, दोन्ही स्ट्रेट रोडनी मूव्ह होत आहेत. दोन्हीचा स्पीड किती आपल्याला 30 km/h दिला आहे. नंतर दे आर सेपरेटेड बाय 5 किलोमीटर. दोन्हीमधलं जे डिस्टन्स जे आहेत ते किती आहेत, 5 किलोमीटर. 2 कारमधलं डिस्टन्स किती दिले तुम्हाला, 5 किलोमीटर दिलेलं आहे. आता पुढे काय म्हणलं बघा, द स्पीड ऑफ कार मूव्हिंग इन अपोजिट डिरेक्शन इफ इट मीट्स दिस 2 कार्स ॲट अन इंटरवल 4 मिनिट विल बी. आता थर्ड कार जी आहे ती कार ह्या फर्स्ट दोन कारच्या अपोजिट डिरेक्शनला मूव्ह होते आणि ह्या 2 कारला ज्यावेळेस ती मीट होते, ओके, त्यावेळेस किती मिनिटमध्ये मीट होते, तर 4 मिनिटमध्ये. तर त्यावेळेस त्या कार सीचा आपल्याला इथं स्पीड विचारलेलं आहे. म्हणजे आता बघा, सपोज आपण इथं कार ए घेतली, ओके, ह्या डिरेक्शनला मूव्ह होते. नंतर त्याच्यापासून एक्झॅक्ट 5 आपण किलोमीटर एवढं डिस्टन्सवरती सेकंड कार घेतली. इथे समजा कोणती कार घेतली आपण, बी कार, ओके, ती पण ए ज्या डिरेक्शनने मूव्ह होते त्या डिरेक्शनने मूव्ह होते. दोन्हीचा स्पीड म्हणजे व्ही बीचा स्पीड पण किती आहे, 30 km/h आहे आणि व्ही एचा स्पीडसुद्धा किती आहे, 30 km/h आहे. ओके, मग आता ज्यावेळेस ह्या दोन्ही कार सेम डिरेक्शनला मूव्ह होतील त्यावेळेस ह्या दोन्हीमधलं जे डिस्टन्स दिले आपल्याला, हे डिस्टन्स दिले आपल्याला 5 किलोमीटर. दोन्हीमधलं डिस्टन्स किती दिलं आहे, 5 किलोमीटर. आणि आता थर्ड कार आहे इकडं सी, ही थर्ड कार यांच्या अपोजिट डिरेक्शनला, ए आणि बीच्या अपोजिट डिरेक्शनला मूव्ह होईल आणि ह्या दोन्ही ज्यावेळेस ती इथं मीट होईल त्यावेळेस तिला टाईम किती लागत आहेत, 4 मिनिट एवढा टाईम लागतो. त्यावेळेस व्ही सीचा स्पीड किती आहे अशा पद्धतीचं आपल्याला क्वेश्चन त्यांनी विचारलेलं आहे. मग सिम्पल आहे, आपण जर इथं सोल्युशनमध्ये आपण इथं स्टार्ट केलं, दॅट इज द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ए अँड बी मध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी दॅट इज व्ही ए बी इज इक्वल टू व्ही ए मायनस व्ही बी. कारण दोन्ही कशा आहेत, सेम डिरेक्शनला आहे, म्हणून हाच व्हेलॉसिटी किंवा हा स्पीड किती मिळेल तुम्हाला, 0 मिळेल. याचा अर्थ काय होतं, ए आणि बी मधला स्पीड सेम राहतोय. याचा अर्थ असा होतो की दोन्हीमधला चेंज 0 आहे. चेंज 0 आहे म्हणजे दोन्हीमधलं डिस्टन्स 5 किलोमीटर जे आहेत ते ऑलवेज कसं असणार आहे, सेम असेल. डज नॉट चेंज इन दिस डिस्टन्स ए आणि बी मधल्या डिस्टन्समध्ये कोणत्या प्रकारचा चेंज होणार नाही. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला काय फाइंड करायचं, मग आता व्हेलॉसिटी ऑफ कार. मग आपण असं म्हणू शकतो, द व्हेलॉसिटी ऑफ कार सी, थर्ड कार जी आहे सी, इज किंवा द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणूया, द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ कार सी विथ रिस्पेक्ट टू ए और बी, ए घ्या किंवा बी घ्या, तर ती किती मिळेल तुम्हाला, व्ही सी ए संख्या किंवा बी संख्या, दॅट इज व्ही सी. आता ह्या दोन्ही कार ए आणि सी एकूणच अपोजिट डिरेक्शन म्हणजे काय होईल, व्ही सी प्लस व्ही ए येईल. कारण ज्यावेळेस कार तुमचे अपोजिट डिरेक्शन असतात त्यावेळेस त्यांची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी काय होते, ॲडिशन होते, हे आपण बघितलं. सो व्ही सी प्लस व्ही ए, कारण व्ही ए आणि व्ही सी कसे एकूणच्या अपोजिट डिरेक्शनला आहे. पण दोन्हीला मीट होण्यासाठी लागणार टाईम, त्यानुसार आपण जरी बघितलं व्ही सी ए इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम इज इक्वल टू व्ही सी ए. व्ही सी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे प्लस व्ही ए आपल्याला 30 माहीत आहे. व्ही सीचा स्पीड फाइंड करायचा आहे, डिस्टन्स माहिती आहे, 2 कारमधलं किती आहेत, 5 किलोमीटर, आपण टाईम कितीला आहेत, 4/60 मिनिट इज इक्वल टू व्ही सी प्लस 30. आता आपण जर हे कॅल्क्युलेशन जर केलं, हा 60 आपण वरती जर पाठवला तर किती होईल, ते 60 × 5 300. सो 300/4 इज इक्वल टू व्ही सी प्लस 30. मग आता 4नी 300ला डिवाइड जर केलं, 300ला 4ने डिवाइड केलं तर 75 राहील. मग 75 इज इक्वल टू व्ही सी प्लस 30. So Vc is equal to 45 km/h. This is your
आन्सर. म्हणजेच कार सीचा स्पीड किती असेल 45 किलोमीटर पर हावर्स असेल. ओके, दिस इज अ सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. आता प्रॉब्लेम नंबर 2 कडे जाऊयात आपण. तर प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये काय म्हणलं बघा, अ मॅन स्टँडिंग ऑन रोड होल्ड हिज अम्ब्रेला ॲट 30 डिग्री विथ व्हर्टिकल टू कीप द रेन अवे. He throw the umbrella and start running at 10 km per hour. He find that the raindrop are hitting his head vertically. The speed of raindrop with respect to road will be. म्हणजे काय सिच्युएशन आहे बघा इथं. समजा ही एक पर्टिक्युलर पोझिशन आहे. ह्या पोझिशनवरती वन मॅन इज स्टँडिंग आणि इथं रेनड्रॉप अशा पद्धतीने येत आहेत. ओके, समजा ही वर्टिकल डिरेक्शन आहे त्याची, पण ही वर्टिकल डिरेक्शन घेऊयात. हा स्ट्रेट रोड आहे. ओके, आणि ज्यावेळेस तो ह्या रोडवरती मूव्ह होईल, ज्यावेळेस तो स्टार्टिंगला त्यावेळेस त्यांनी इथं अम्ब्रेला होल्ड जी केली त्यांनी किती डिग्रीमध्ये होल्ड केली 30 डिग्री. म्हणजे दिस इज द डिरेक्शन ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. कॉन्सेप्ट लक्षात तुमचे, व्हेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. मग आता ती ज्यावेळेस ग्राउंड म्हणजेच रोड, रेन विथ रेस्पेक्ट ग्राउंड ज्यावेळेस इकडे येणार आहे ती इन्क्लाइन डिरेक्शनला येणार आहे, म्हणून त्यांनी अम्ब्रेला अशा पद्धतीने होल्ड केली 30 डिग्रीमध्ये. मग आपण याला जर रिझॉल्व केलं 2 पार्टमध्ये व्ही आर जीला. ओके, मी व्ही आर जीला इथं काय करतो 2 पार्टमध्ये रिझॉल्व करतो, अलॉंग वाय ॲक्सिस अलॉंग एक्स ॲक्सिस. मग आता व्ही आर जी, आता हा इथं अँगल 30, इथं पण किती होईल 30 डिग्री. तर ही ॲडजस्टंट साईड म्हणजे किती होईल व्ही आर जी कॉस 30 आणि हा येईल व्ही आर जी साईन 30. आता आपल्याला काय म्हटलं बघा त्यांनी, द स्पीड ऑफ रेनड्रॉप विथ रिस्पेक्ट टू रोड विचारलं. द स्पीड ऑफ रेनड्रॉप विथ रिस्पेक्ट टू रोड म्हणजेच हा जो स्पीड जो आहे व्ही आर जी हा आपल्याला फाईंड करायचा आहे. मग आता इथं आपण एक सिच्युएशन घेतली कोणती, ज्यावेळेस मॅनने अम्ब्रेला थ्रो केली त्यावेळेस त्याच्या असं लक्षात आलं की रेनड्रॉप कुठे हिट होते, त्याच्या हेडवरती हिट होत आहेत. त्यावेळेस त्या रेनड्रॉपचा स्पीड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आपण इथं जर गेलो तर अशा पद्धतीने व्हेलॉसिटी ऑफ मॅन जर घेतली तर आपण इथे एक इक्वेशन राईट करू शकतो. व्ही आर जी साईन 30 इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ मॅन. व्हेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू रोड म्हणजे ग्राउंड इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ मॅन अपॉन साईन 30. व्हेलॉसिटी ऑफ मॅन दिली तुम्हाला किती 10 किलोमीटर अपॉन साईन 30 इज 1/2, that is 20 kilometer per hours. Okay, so this is a velocity of velocity of raindrop with respect to road. आता बघा पुढच्या क्वेश्चन मध्ये, थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला असं विचारलंय, थर्ड क्वेश्चन मध्ये असं म्हणलंय फाइंड द, थर्ड मध्ये काय म्हटलं बघा, इन अबोव प्रॉब्लेम द स्पीड ऑफ रेनड्रॉप विथ रिस्पेक्ट टू मुव्हिंग मॅन. रेनड्रॉपचा स्पीड विथ रिस्पेक्ट टू मुव्हिंग मॅन विचारलं आपल्याला, बरोबर नाही. व्हेलॉसिटी ऑफ रेनड्रॉप विथ रिस्पेक्ट टू मुव्हिंग मॅन म्हणजे इथं येईल दॅट इज व्ही आर जी साइन 30. दिस इज अ velocity of raindrop with respect to man. VRM is equal to VR किती आला 20 into cos 30 downward side, so cos 30 is equal to velocity of rain with respect to man. So VRG is equal to cos 30 is root 3 by 2, that is 10 into root 3 kilometer per hours. Okay, this is a velocity of raindrop with respect to man. Got it? Okay, so this is a solution of problem number 2 and problem number 3. आता next problem solution आपण पुढच्या प्रॉब्लेम मध्ये घेऊयात. जो आपण पुढचे प्रॉब्लेम नंबर 7 आणि प्रॉब्लेम नंबर 9 डिस्कस करणार आहे. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नंबर 7 बघूयात. काय म्हणले प्रॉब्लेम नंबर 7 मध्ये, ए पर्सन एमिंग टू रीच द एक्झॅक्टली अपोजिट पॉइंट ऑन द बँक ऑन स्ट्रीम इज स्विमिंग विथ स्पीड
0.5 meter per second at an angle 120 with the direction of flow of water. The speed of water in the stream is. म्हणजे जो पर्सन जो आहे तो ज्यावेळेस रिव्हरमधून स्विमिंग करतोय त्यावेळेस तो रिव्हरच्या किंवा वॉटरचा जो स्पीड आहे त्या वॉटरच्या स्पीडच्या 120 डिग्रीने काय होतं मूव्ह होतोय. म्हणजे जस्ट इमॅजिन दॅट अशा पद्धतीचं आपण एक रिव्हर घेऊयात. रिव्हरमध्ये ही वॉटर फ्लो होते. आता जस्ट इमॅजिन दॅट की तो ज्यावेळेस त्याला एक्झॅक्टली अपोजिट साईडला पोचायचं आहे त्यावेळेस तो अशा पद्धतीने मूव्ह होणार आहे. ओके. आणि त्याने ज्यावेळेस दिस इज द डिरेक्शन ऑफ वॉटर. ओके. व्हिलॉसिटी ऑफ वॉटर म्हटलं तरी झालं. याच्याबरोबर किती अँगल क्रिएट केला आहे 120. दिस इज अ व्हिलॉसिटी ऑफ मॅन. मग आता आपण जर बघितलं दिस इज द व्हिलॉसिटी ऑफ मॅन, डिरेक्शन ऑफ व्हिलॉसिटी ऑफ मॅन आणि हा पूर्ण अँगल 120 डिग्री. तर आपण हा व्हर्टिकल अँगल आणि ही हॉरिझॉन्टल लाईन यांच्यामधला अँगल किती असणार हा 90. मग 120 मायनस 90 म्हणजे हा किती राहिला 30 डिग्री. हा काय राहील तुमचा हा इथला अँगल बिटवीन व्हर्टिकल लाईन. आता ही जी लाईन असणार ही असणार आहे व्हिलॉसिटी ऑफ रिव्हर. सेम हॉरिझॉन्टल लाईन व्हिलॉसिटी ऑफ रिव्हर किंवा व्हिलॉसिटी ऑफ वॉटर आणि आपल्याला फाइंड आउट करायची. मग आता आपल्याला व्हिलॉसिटी ऑफ मॅन माहीत आहेत. अँगल 30 डिग्री माहीत झाला. मग आपण इथे सिम्पल घेऊ शकतो साइन 30 इज इक्वल टू ऑपोजिट साईड दॅट इज अ व्हिलॉसिटी ऑफ वॉटर ऑर रेन असं म्हटलं तरी चालेल. व्हिलॉसिटी ऑफ वॉटर ऑर रिव्हर. ओके. मी त्यालाच वॉटर असं म्हणतो कारण आपल्या व्हिलॉसिटी ऑफ वॉटर फाइंड करायला सांगितलं. डिवाइड बाय द व्हिलॉसिटी ऑफ मॅन. सो व्हिलॉसिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू व्हिलॉसिटी ऑफ मॅन इंटू साइन 30. So velocity of man is 0.5 in sin 30 is 1/2. So that is 0.25 meter per second is your correct answer. 0.25 velocity of water. Okay. So 0.25 meter per second. मग आता आपण जर इथं ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर आपल्याला फर्स्ट दिलं आहे 1 मीटर पर सेकंड. 1 मीटर पर सेकंड. ऑप्शन बी दिलं आहे 0.5 मीटर पर सेकंड. ऑप्शन सी दिलेलं आहे आपल्याला इथं 0.25 मीटर पर सेकंड. ऑप्शन डी दिलं आहे आपल्याला इथं 0.433 मीटर पर सेकंड. आता इथं जर बघितलं आपलं कोणतं ऑप्शन करेक्ट आलं 0.25 म्हणजे सी ऑप्शन इज करेक्ट. ओके. आता आपण प्रॉब्लेम नंबर 9ला स्टार्ट करूयात. प्रॉब्लेम नंबर 9 काय म्हणलं बघा. अ थिफ रनिंग अवे इन स्ट्रेट रोड ऑन अ जीप मूविंग विथ स्पीड 9 किलोमीटर पर हावर्स. 9 किलोमीटर पर सेकंड म्हणजे थिपचा स्पीड आहे. व्हिलॉसिटी ऑफ थिप मी गिवनमध्ये राईट करेल. व्हिलॉसिटी ऑफ थिप विथ रिस्पेक्ट टू रोड किंवा ग्राउंड म्हटलं तरी चालेल. किती दिली तुम्हाला ती 9 मीटर पर सेकंड दिली. पुढं असं म्हणले द पोलिसमॅन चेसेस हिम म्हणजे पोलिसमॅन काय करू राहिले चेस द थिप ऑन मोटरसायकल मुव्हिंग ॲट द स्पीड इज 10 मीटर पर सेकंड. म्हणजे व्हिलॉसिटी ऑफ पोलिसमॅन विथ रेस्पेक्ट टू ग्राउंड इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. पुढे असं विचारलं आपल्याला काय म्हणलं बघा. इफ द इन्स्टंटेनियस सेपरेशन ऑफ जीप फ्रॉम द मोटरसायकल इज 100 मीटर म्हणजे डिस्टन्स बिटवीन दिस इज द थिफ मॅन अँड दिस इज द पोलिसमॅन आणि दोन्हीमध्ये जे डिस्टन्स आहे ते किती आहे 100 मीटर. हाऊ लॉंग इट फॉर द पोलिसमॅन टू कॅच द थिप. मग पोलिसमॅन मोटरसायकलवरती 10 मीटर पर सेकंडच्या स्पीडने चालले आणि थिपचा स्पीड जो आहे तो 9 मीटर पर सेकंड आहे. मग त्यांचा क्वेश्चन असा आहे की पोलिसमॅनला थिपच्या कार संग चेस करण्यासाठी किती टाईम लागेल. ओके. मग आता आपण जर इथं जर बघितलं दॅट इज अ रिलेटिव्ह व्हिलॉसिटी बिटवीन मोटरसायकल पोलीस अँड थिप असं म्हणेल मी थोडक्यात थिप. मग काय व्हिलॉसिटी ऑफ पोलीस अँड थिप इज इक्वल टू व्हिलॉसिटी ऑफ पोलिसमॅन विथ रेस्पेक्ट ग्राउंड मायनस velocity of thief with respect to ground that is 10 minus 9 that is equal to 1 meter per second. मग आता आपल्याला टाइम फाइंड करायचा आहे. सो टाइम टी इज इक्वल टू व्हिलॉसिटी ऑफ पोलिसमॅन विथ रेस्पेक्ट टू टाइम दॅट इज रिलेटिव्ह व्हिलॉसिटी अपॉन डिस्टन्स टाइम. नॉट दिस इज अ रॉंग. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हिलॉसिटी. सो डिस्टन्स अपॉन व्हिलॉसिटी ऑफ रिलेटिव्ह व्हिलॉसिटी ऑफ पोलीस with respect to tip distance is 100 upon velocity is 1 meter. So 100
सेकंड म्हणजेच पोलिसमॅनला थीपची जी जीप आहे तिला क्रॉस करण्यासाठी किंवा तिला कॅच करण्यासाठी 100 सेकंडचा टाईम लागेल. किती टाईम लागेल? 100 सेकंड. सो दिस इज अ सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 9. आता आपण पुढे आणखी काही प्रॉब्लेम घेऊयात. आता प्रॉब्लेम बघा, प्रॉब्लेम नंबर 13 आणि प्रॉब्लेम नंबर 14 आपण सॉल्व करणार आहे. तर प्रॉब्लेम नंबर 13 मध्ये काय म्हणलं बघा, ए 20 लॉंग ट्रेन 20 meters 120 meter long train is moving towards the west with speed 10 meter per second. A bird flying towards the east with speed 5 meter per second crosses the train. The time taken birds to cross the train. आणि ह्या टाईपचा एक प्रॉब्लेम आपल्याला आय थिंक प्रॉब्लेम नंबर 4 या 5 मध्ये पण विचारलेला आहे. त्याच टाईपचा हा प्रॉब्लेम आहे. ओके, तर बघा, सपोज दिस इज अ ट्रेन आणि ही ट्रेन जी आहे ती कुठं मूव्ह होऊ राहिली टूवर्ड द वेस्ट. ओके, आणि इथे एक बर्ड्स आहे. दिस इज बर्ड्स and these birds is moving opposite side of the train, that is east. That is a birds flying towards the east. मग आता आपल्याला विचारलं की ही ट्रेन जर 120 मीटर जर असेल, ची लेंथ जर असेल, तर ह्या बर्डला किती टाइम लागेल ही ट्रेन क्रॉस करण्यासाठी. ट्रेन पण मोशनमध्ये आणि बर्ड्स पण मोशनमध्ये. मग आपण इथे सरळ घेणार द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ बर्ड्स किंवा ट्रेन विथ रिस्पेक्ट टू बर्ड्स, दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ ट्रेन प्लस व्हेलॉसिटी ऑफ बर्ड्स. का बरं असं प्लस सांगितलं? कारण व्हेलॉसिटी ऑफ ट्रेन आणि बर्ड्स एकोणाच्या अपोजिट डिरेक्शनला आहे, म्हणून काय आलं प्लस, आणि ही दोघांची ॲडिशन होईल. दॅट इज व्हेलॉसिटी 10 प्लस व्हेलॉसिटी ऑफ बर्ड्स इज 5, सो 15 मीटर पर सेकंड. दिस इज अ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. मग टाइम इज इक्वल टू रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, सॉरी डिस्टन्स अपॉन रिलेटिव्ह व्हेलॉसिटी of train with respect to birds. So distance of train is 120. एवढं डिस्टन्स त्याला 120 मीटर एवढं डिस्टन्स कव्हर करायचं. कितीच्या व्हेलॉसिटीने? तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, दॅट इज 15 मीटर पर सेकंड. सो 50 120 चे. ओके, सो दॅट इज 8 as 120, so 8 seconds is the time required to cross the train. म्हणजे बर्ड्सला ट्रेन क्रॉस करण्यासाठी टाइम लागेल तर 8 सेकंड. सो ऑप्शन डी इज करेक्ट. ऑप्शन डी इज करेक्ट. नाउ प्रॉब्लेम नंबर 14, लास्ट प्रॉब्लेम. अ बोट क्रॉसेस द रिव्हर विथ द व्हेलॉसिटी 8 किलोमीटर पर हवर्स. म्हणजे इथं बोटचा स्पीड दिला आपल्याला 8 किलोमीटर पर हवर्स. पुढे असं म्हटलंय द रिझल्टिंग व्हेलॉसिटी ऑफ बोट इज 10 किलोमीटर. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ बोट विथ रिस्पेक्ट टू रिव्हर्स किती दिली आपल्याला? ही 10 किलोमीटर पर हवर्स. काय म्हणलंय? देन व्हेलॉसिटी ऑफ रिव्हर, व्हेलॉसिटी ऑफ रिव्हर आपल्याला विचारले. ओके, मग आपण इथं समजा ही डायग्राम तयार करूयात. आता इथं बघितलं आपण तर व्हेलॉसिटी समजा दिस इज अ एक पर्टिक्युलर पाथ आपण इथं कन्सिडरमध्ये घेतलं. मग ते बघा बोट काय करणार आहे? रिव्हरला क्रॉस करू राहिली. ओके, मग आता आपण जर इथं जर बघितलं तर त्यावेळेस बोट रिव्हरला क्रॉस करणार आहे. दिस इज अ व्हेलॉसिटी ऑफ बोट. आणि इकडे काय असणार आहे? व्हेलॉसिटी ऑफ रिव्हर असणार आहे. व्हेलॉसिटी ऑफ रिव्हर आर म्हटलं तरी चालेल. ओके, आणि मग ह्या डिरेक्शनला काय असणार आहे? velocity of boat with respect to river. velocity of boat with respect to river. आता आपण हा जर ट्रायंगल घेतला, राईट अँगल ट्रायंगल, तर इथं व्हेलॉसिटी ऑफ बोट आणि व्हेलॉसिटी ऑफ रिव्हरमध्ये किती अँगल आहे? 90 डिग्री. मग आपण इथं व्हेलॉसिटी ऑफ बोट विथ रिस्पेक्ट टू रिव्हर जर घेतलं तर हे मिळेल आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ बोट प्लस व्हेलॉसिटी ऑफ रिव्हर. ओके, आणि याचं मॅग्निट्यूड जर घेतलं तर व्हेलॉसिटी ऑफ बोट विथ रिस्पेक्ट टू रिव्हर दॅट इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ बोट स्क्वेअर प्लस व्हेलॉसिटी ऑफ रिव्हर स्क्वेअर. आपले व्हेलॉसिटी ऑफ रिव्हर फाइंड आउट करायचं. मग बोट इज 10 अंडर 8 स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ बोट प्लस व्हेलॉसिटी ऑफ रिव्हर्स ब्रॅकेट्स. मग आता इथं आपण काय करणार आहे? ह्या पूर्ण साईडचा दोन्ही टर्मच्या साईडचा स्क्वेअर करूया. सो 100 इज इक्वल टू 8 स्क्वेअर
plus velocity of river square, that implies velocity of river square is equal to 100 minus 8 square. So 100 minus 8 square is 64, that is 36. So velocity of river is 6 meter per kilometer per hours. Kilometer per hours. So this is the speed of or velocity of river. So option number B is correct. अशा पद्धतीने आपण ही टास्क नंबर 3 वरची जी तुम्ही मला डाऊट टाकली ती ही सगळी प्रॉब्लेम आपण इथे सॉल्व्ह केली. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर तुम्ही मला सेंड करा. ती डाऊट मी तुम्हाला सेंड करेल. आता यानंतर आपल्याला ॲक्सलरेशन यावरील टास्क येईल, त्यावरची सिंपल प्रॉब्लेम आपण तिथेही डिस्कस करणार आहोत. ओके, मग आजचं लेक्चर आपण इथेच थांबवतोय. थँक्यू.